आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। आम्ही जो महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे महिन्याचा हा पोहोचवण्यात। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 9 जुलै गुरुवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये आज 9 जुलै गुरुवार रोजी जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्ही जून महिन्याच्या 24 हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु लाडके बहिणींनो इथून पुढे तुम्हाला जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून भरपूर लाडके बहिणींनी दोन्ही हप्त्यांचे पैसे काढलेले आहेत। भरपूर लाडके बहिणींनी सकाळपासून बँकांच्या बाहेर प्रचंड गर्दी केलेली आहे। म्हणजेच लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो अखेर तुमची आज 9 जुलै गुरुवार रोजी जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। कारण काल 8 जुलै कालचा वार बुधवार होता, तर काल 12 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झालेले आहेत। त्याच पद्धतीने आज 9 जुलै गुरुवार रोजी 12 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत। आणि उद्या 10 जुलै उद्याचा वार शुक्रवार, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच लाडके बहिणींना खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाहीये। आता बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 9 जुलै गुरुवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना तुम्ही महत्त्वाचे 3 कामे केलेले आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, सर्वात अगोदर पहिलं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। यासोबत तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तरच तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा होणार आहेत। बघा, अर्ध्या तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आता जमवायला सुरुवात होणार आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपणार आहे। इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा भरपूर दिवसांपासून सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आणि अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडके बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। आता बघा लाडके बहिणींना, वेळ न घालवता
होता आज 9 जुलै गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत. उद्या 10 जुलै उद्याचा वार शुक्रवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होत आहेत याची माहिती आपण संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने पाहून घ्या, जेणेकरून तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, आमच्याकडे विचारपूस करत होतात, परंतु लाडके बहिणींनो इथून पुढे तुम्हाला विचारपूस करण्याची गरज भासणार नाही आणि वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. तुमचे खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी ज्या 4 पात्रता घातलेल्या आहेत, तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही या पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुमचे जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जाईल. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो तुम्हाला अखेर आता दिलासा मिळत आहे आणि तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपून जात आहे. इथून पुढे राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहे, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना, काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते. तर या 3 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये आज जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात आहेत. दुसऱ्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा होणार आहेत. आणि तिसऱ्या निर्णयाअंतर्गत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, ज्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, तर त्या बहिणींच्या खात्यामध्ये सरसकट मागील हप्त्यांचे पैसे आता सोडले जाणार आहे. परंतु लाडके बहिणींना, आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये सोडले जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे तुम्हाला आता सांगत आहे. परंतु लाडके बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या ज्या लाडके बहिणी जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, तर अशाच बहिणींची आज जून आणि जुलै या 2 हप्त्यांची गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु ज्या लाडके बहिणी जुन्या पात्रतांमध्ये आणि नवीन पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील, त्या लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपणार नाही. त्या लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, सर्वात अगोदर पहिली पात्रता बघा, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. पुढची पात्रता, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी सेवेमध्ये कामगार नसायला पाहिजे. रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. तुमच्याकडे 5 एकरांपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. तर बघा, अशा पात्रतांमध्ये ज्या ज्या बहिणी पात्र ठरत आहेत आणि ज्या लाडके बहिणींचे वय 65 वर्षांपेक्षा कमी आहे, तर अशा सर्व लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. परंतु ज्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील, तर अशा लाडके बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपणार नाही. त्या लाडके बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, आता आपण भरपूर वेळ घेतलेला आहे. आता आपण वेळ न घेता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर तुम्हाला बँकांची यादी सांगत आहे. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, काही सहकारी बँका आहेत, काही पतसंस्था, काही सोसायटीच्या बँका आहेत. तर बघा, यापैकी कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे जमवणार आहेत, म्हणजेच जून महिन्याचा 24 हप्ता, जुलै महिन्याचा 25 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे कोणत्या बँकेमध्ये जमवणार आहेत, त्या बँकांची यादी सविस्तर पद्धतीने आता वाचून दाखवत आहे. बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया. बघा, तुमचं बँक खातं
जर SBI बँकेमध्ये असेल तर तुमची जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, HDFC बँक यासोबतच लाडके बहिणींनो अजून 5 बँका राहिलेल्या आहेत। जर तुमचं बँक खातं उर्वरित 5 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तरी पण तुमची जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी नसेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार नाही आणि तुमचे जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची, दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशाच बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि अशाच लाडके बहिणींची जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मे हप्ता जमा झालेला असेल आणि ज्या बहिणी जून हप्त्याची, जुलै हप्त्याची वाट पाहत असतील तर त्या लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांची, दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपण पात्रता पाहिलेली आहे, त्यासोबत लाडक्या बहिणींनो कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत हे सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा, गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सर्व बहिणींची आता प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी, डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घेऊयात। परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। त्यामुळे जर तुम्ही या 5 प्रकारांपैकी एका प्रकारामध्ये येत असाल तर तुमची लाडक्या बहिणींनो जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपणार नाही। तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी, डायरेक्ट बँकांच्या यादी पाहत आहोत। त्यामुळे सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊया। आता बघा लाडके बहिणींनो, ज्या 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचे पैसे जमा केले जाणार नाही, तर ते 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। तर बघा लाडके बहिणींनो, पहिला प्रकार, ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाही। ज्या बहिणींकडे 4चाकी गाडी असेल त्यांना पैसे मिळणार नाही। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणींच्या घरामध्ये रिटायर पेन्शनधारक असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांची जमीन 5 एकरांच्या पुढे असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। तर बघा अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। परंतु ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल, ज्यांच्याकडे 4चाकी गाडी नसेल, ज्यांची जमीन 5 एकरांच्या आतमध्ये असेल, ज्या बहिणींचे वय 65
वर्षांपेक्षा कमी असेल तर अशा बहिणींच्या खात्यामध्ये आज दुसऱ्या दिवशी बघा, काल 8 जुलै कालचा वार बुधवार होता, तर काल पहिला टप्पा होता. पहिला टप्पा काल वितरित झालेला आहे. आज 9 जुलै गुरुवार आहे, तर आज दुसरा टप्पा वितरित होत आहे. उद्या 10 जुलै उद्याचा वार शुक्रवार आहे, तर उद्या या ठिकाणी तिसरा टप्पा वितरित होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे, कारण लाडक्या बहिणींनो अख्खा जून महिना संपून गेलेला होता, तरी पण जून महिन्याचे पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे, इथून पुढे त्यांना पैसे येणार नाहीत. परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना काय बंद झालेली नाही. सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात आहेत, परंतु लाडक्या बहिणींना जून हप्त्याचे पैसे वेळेवरती न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. काल 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत. आज 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि उद्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना दिलासा दिला जात आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला आता बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे आता जमा केले जात आहेत. तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी पाहून घ्या. तर बघा, सर्वात अगोदर पुणे शहर. बघा, पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, त्यामुळे जर तुमचा जिल्हा पुणे जिल्हा असेल, तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल, मग तुमचं शहर स्वारगेट असेल, हडपसर असेल, बेकराई नगर असेल, यासोबत तुमचं शहर सासवड असेल, बोबदेव घाट असेल किंवा उंटरी पिसोळी असेल, यासोबत तुमचं या ठिकाणी शहर या ठिकाणी शिवाजीनगर असेल. या साईडला पाहायला गेलं तर पुण्याचा जो भाग आहे, पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे पण काय तालुके आहेत, जेवढे पण काय गावे आहेत, त्या पुणे जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत. यानंतर दुसरा जिल्हा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. बघा, मुंबई शहराचा विचार केला तर मुंबई शहरामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे आणि मुंबई उपनगरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पुढचा जिल्हा परभणी जिल्हा. बघा, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणींची संख्या असल्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्याला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही परभणी जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही असाल तर तुमचे जून जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे. यासोबत लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा रायगड जिल्हा. बघा, रायगड जिल्ह्यामधील या ठिकाणी तटकरे मॅडम मंत्री आहे, त्यामुळे रायगड जिल्ह्याची निवड सर्वात अगोदर करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पण काही बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर या रायगड जिल्ह्यामधील सर्व लाडक्या बहिणींची जून जुलैच्या हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यानंतर अमरावती जिल्हा. बघा, अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ज्या बहिणी राहतात त्या बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, कारण अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे. यानंतर रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, यासोबत नागपूर शहर, नंदुरबार शहर, नांदेड शहर, यासोबत नाशिक जिल्हा. बघा, या न वरून असणाऱ्या 4 जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे सोडले जात आहेत. त्यानंतर गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा, गोंदिया, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यानंतर यवतमाळ जिल्हा असेल, जालना असेल, जळगाव असेल, तर अशा 12 जिल्ह्यामध्ये आज 9 जुलै गुरुवार रोजी जून जुलैचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा केल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अख्खा जून महिना संपून गेलेला होता. आता जुलै महिन्याची 9 तारीख उलटलेली होती, तरी पण बहिणींना मागचा हप्ता मिळालेला नव्हता, चालू हप्ता मिळालेला नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी बहिणींच्या खात्यामध्ये आता जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील 1-2 दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमवतील आणि यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे जमवण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे.